वर्धिष्ण विश्ववंदिता शाह सुनशिवशैषा मुद्रा भद्राय राजते। मुद्रा छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथंग आहे सागर समान, ज्याचे छत्र म्हणजे आभाळाची कमान, जो त्या सुरांची शान, मराठी जनांचा भगवा स्वाभिमान, महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याचं पहिलं स्थान, मराठ्यांचा जो भगवा आसवंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे, ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचे स्वप्न उदयास आलं ते राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब। परम मुलखता स्वराज्याचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले याचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर साडी आल्याशिवाय राहत नाही। ते छत्रपती शिवाजी महाराज पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचे फक्त रक्षणच केलं नाही तर ते 10 पटीने वाढवलं सुद्धा। असे ते शंभूराजे म्हणतात, नियतीचे मालिकपणा पण परिस्थितीचे गुलाम बनू नका, नियतीचे मालिकपणा पण परिस्थितीचे गुलाम बनू नका। प्रत्यक्ष लक्षात राहत असे नाही, प्रत्यक्ष लक्षात राहत असे नाही, पण काही क्षण मात्र विसरू म्हणता विसरत नाही। असाच हा आजचा एक क्षण आहे। म्हणून सांगते, सागराचे पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही। सागराचे पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही। अरे एक जन्म काय 1000 जन्म घेतले ना तरी नाथ शिवबात सुटणार नाही, नाथ शिवबात सुटणार नाही। असाच हा आजचा एक क्षण आहे। 16व्या शतकात आजच्या दिवशी शिवनेरीवर एक तेजस्वी तारा चमकला, तोफांचा गडगडाट झाला, सनई चौकाला वाजू लागली, एक गारोळी सायाजीच्या कड्यांमध्ये घुमली, तेव्हा माझा राजा जन्मला, दलितांचा कैवारी जन्मला, दृष्टांताचा काळ जन्मला, अरे माझा राजा जन्मला, अरे माझा शिवबा जन्मला। इतिहास घडवणारे आम्ही येथे जन्मले ना कुठे, झुकलेली हिमालय आम्ही पुजतो शिवराया। सहन होणार नाही स्वराज्याची फरेब, सहन होणार नाही स्वराज्याची फरेब, जातिवंत हृदयात आमच्या दरकता जिजाऊ साहेब, जिजाऊ साहेब। विसरलो नाही त्या मावळ्यांचे बलिदान, शंभूराजे आठवले की डोळ्यात अश्रू आपापच झरतात। जिथे पडती पाऊल आमची त्याच इतिहासाचा वाटा, जिथे पडती पाऊल आमची त्याच इतिहासाचा वाटा, वाकत नाही पण मोडणारही नाही मराठा। परंतु मराठा म्हणायचं कुणाला, परंतु मराठा म्हणायचं कुणाला, मरेल पण शेवटपर्यंत मागे हटणार नाही, तोच खरा मराठा। मग तो कुठल्याही जातीचा असू द्या किंवा धर्माचा असू द्या। आज आपण या ठिकाणी शिवजयंती साजरी करतो। शिवजयंती का आणि कशी साजरी करावी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। जयंती तर सगळ्यांच्याच साजरी होतात का नाही, पण जयंती त्या व्यक्तीची साजरी होते जी व्यक्ती रयतेसाठी लढते, जगते, तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, जिजाऊंच्या मार्गदर्शनाने, मावळ्यांच्या साथीने महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले। ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती, तलवार तर सगळ्यांच्याच हातात होती। ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती, तलवार तर सगळ्यांच्याच हातात होती, पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त आणि फक्त शिवरायांच्याच रक्तात होती, शिवरायांच्याच रक्तात होती। माणसाने अनेक गड किल्ले जिंकले म्हणून ते युग पुरुष झाले असे नाही। माणसाने सर्जनशाहीवर पहिली टोक टाकली। सर्जनशाही म्हणजे नेमकं काय हो, तर सर्जनशाही म्हणजे त्या क्रूर काळात अत्याचारांचा डोंगर, प्रजा कुणाच्या पंथीत नव्हती, माणसं म्हणजे अवताखाची बैल होती, आणि अशा या क्रूर काळात महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले। आज हा तुमचा मावळा म्हणतोय आम्ही 2 आणि आमचा होतोय चौकोन, आम्ही 2 आणि आमचा होतोय चौकोन, चौकोनातली जातात 2, उरलेल्याला आधार कोणाची गंभीर परिस्थिती या महाराष्ट्राची झाली राजे। महाराज तुम्ही रायगडावर उभारली शिवराष्ट्राची गुढी, रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी, तुम्ही नसतात तर सगळी असती हिंदुत्वाची मडी। तुम्हामुळे पाहतो आम्ही देवाऱ्यातील कळस, तुम्ही नसतात तर नसती दिसली अंगणात तुळस। इंग्लंडचे ग्रँडअप छत्रपती शिवाजी महाराज, इंग्लंडचे ग्रँडअप छत्रपती शिवाजी महाराज फक्त लढवय नव्हते तर सामाजिक अर्थकारक, त्याचे उत्तम ज्ञान असणारे युगपुरुष होते। महाराजांनी सर्जनशाहीवर पहिली टोक टाकली। सर्जनशाही म्हणजे नेमकं काय हो, तर त्या क्रूर काळात अत्याचारांचा डोंगर, प्रजा कुणाच्या पंथीत नव्हती, माणसं म्हणजे अवताखाची बैल होती, आणि जाता जाता इतकंच सांगते, महाराजांचं नाव जर हातावर कोरायचं असेल तर त्या हाताने कुठलं अनैतिक काम होणार नाही याची काळजी घ्या। महाराजांचे लॉकेट जर गळ्यात घालायचं असेल तर आपलं वर्तन चुकीचं होणार नाही याची काळजी घ्या। महाराजांच्या अंगठ्या जर पोटात घालायच्या असतील तर ती गोष्ट कोणाची द्वेष करण्यासाठी दाखवली जाणार नाही याची काळजी घ्या। आणि महाराजांचे नाव जर तोंडात घ्यायचं असेल तर तोंडात कुठला व्यसनी पदार्थ जाणार नाही याची काळजी घ्या। जाता जाता इतकंच सांगते, रयतेच्या पायी तो जन्मभर जिंकला, रयतेच्या पायी तो जन्मभर जिंकला, स्वराज्याच्या रक्षणाचा गडगोटी वसला, रयतेच्या दयापुढे काहीच जिंकला, असाच एक शिवसूर्य रायगडी जिंकला, रायगडी जिंकला, रायगडी जिंकला। अशा या पुण्यवंत राजाला अभिवादन करून माझी 2 शब्द थांबवते। जय जिजाऊ जय श्री